मी विनोद पाटील, असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे कीटकनाशक खते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष। आज जे मार्केटमध्ये जे खताचे दर वाढलेले आहेत, DAPचे 1470 रुपये रेट आहे, तो 1725 रुपये होणार आहे, असं जे मार्केटला आलेलं आहे की बाबा 255 रुपये खताचं प्रति बॅग प्रमाण दर वाढणार आहे। परंतु आज बघता की मार्केटला असं कोणतंही परिपत्रक गव्हर्नमेंटने अजून जारी केलेलं नाही आहे की बाबा त्याची कोणतीही अजून श्वेतपत्रिका वगैरे काढलेली नाही की आम्ही खताचे दर वाढ करणार आहोत 1 जानेवारीपासून। परंतु अजून अद्याप तरी आम्हाला कोणत्याही डीलर लोकांना ते परिपत्रक मिळालेलं नाही आहे। परंतु ह्याच्या पाठीमध्ये दर वाढण्याचं एक असं कारण सांगितलं जाते गव्हर्नमेंटकडनं की जे गव्हर्नमेंटनं जे 1475 रुपयाला जे 10-26 पोतं देतं आहे त्याच्यावर कॅपिंग 255 रुपयाचं आहे। ते शक्यतो 255 रुपयाचं कॅपिंग हे निघणार आहे, त्यासाठीच की हे मार्केटला झालेलं आहे की 255 रुपये प्रति 10-26 पाठीमागे वाढणार आहे। तसं DAPमध्ये पण हीच परिस्थिती आहे। परंतु अजून तर अथॉराईज अजून आपल्याला कोणतीही बातमी मिळालेली नाही। परंतु चालू वर्षामध्ये पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे ऊसाचं उत्पन्नात फार घट झालेली आहे, त्यामुळे अपेक्षित शेतकऱ्याला ऊसाचं उत्पन्न मिळालेलं नाही। आणि जर 1 जानेवारीपासून जर हे खताचे दर वाढले तर रब्बी हंगामात शेतकऱ्याला फार मोठी अडचण भासणार आहे आणि त्यामुळे शेतकरी फार अडचणीत येणार आहे। त्यामुळे रासायनिक खताची तरी चालू वर्षी गव्हर्नमेंटनं रेट वाढवू नये अशी आमची सर्वसामान्य डीलर लोकांची अपेक्षा आहे। शेतकऱ्याला या आर्थिक भुर्दंड सोसावाच लागणार आहे। FRP बनावटीची वाढ अजून गव्हर्नमेंटने केलेली नाही आहे, त्यामुळे हा या खर्चात खताचे एवढे वर्षभरात एवढे रेट वाढलेले आहेत, त्यामुळे ह्या रेटमध्ये शेतकऱ्याला अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाही। त्यामुळे गव्हर्नमेंटनं रेट तुर्तास तरी वाढवू नये अशी आमची सर्वसामान्य दुकानदारांची भूमिका राहील। माझं नाव जयवंत भाऊसो गाडगे, राहणार कावणे। तर मी आता महालक्ष्मी शेती सेवा केंद्रामध्ये खताची चौकशी करण्यासाठी आला होतो, पण सकाळी मी सकाळ पेपरमध्ये काही बातमी वाचले की खतांचे दर वाढणार आहेत, पण पहिलेच दर वाढलेले आहेत आणि आता आणि जर खताचे दर जर वाढले तर यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे। उत्पन्न जिथं एकरी 40 टन निघाले तिथं 28-25 टन उत्पन्न निघालेलं आहे आणि हा शेतकऱ्यांना भुर्दंड पहिला सोसावा लागला आहे। आणि माझी माननीय पंतप्रधान असो किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना माझं निवेदन आहे की तुम्ही जाहीर सभेमध्ये भाषणात बोलता की जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातंय, पण तुम्ही जाहीर भाषणामध्ये जगाचा पोशिंदा म्हणून नुसतं भाषणात घोषणावाक्य करू नका, खरोखर शेतकऱ्यासाठी काहीतरी करा। आणि खताचे दर जे आता अवास्तव वाढलेले आहेत याच्या बाबतीत शेतकरी चिंतित आहे, तर या बाबतीत आपण योग्य ते खत न वाढवता कार्यवाही करावी अशी सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे। आणि मी योगायोगानंच इथं महालक्ष्मी शेती सेवा केंद्रामध्ये आलतो, तिथंच मला समजल्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की मी एक शेतकरी आहे, मी शेतकरी या भावनेतून आपल्यासंग बोलत आहे की तुम्ही खताचे दर स्थिर ठेवा आणि FRP ऊसाचे दर पण वाढलेले आहेत, FRP आहे तिथं आहे आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी खताचे दर वाढतच चाललेले आहेत। शेतकऱ्यांना जगायचं का मरायचं हाच प्रश्न आता मुख्यमंत्र्यांनी ठरवावा ही विनंती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।